त्यामध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि इथे मी एक बटाटा लांब लांब कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे। त्यानंतर भेंडी कापून घेतलेली आहे। भेंडीसुद्धा मी लांब लांबच कापून घेतलेली आहे। टिफिनसाठी मी भेंडी बटाट्याची भाजी बनवते आहे, तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करूया। मस्त लांब लांब कापलेली भेंडी घालायची आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग सगळे बेसिक मसाले घालायचे आहे। 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा धणे जिरे पूड घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे किंवा स्वादानुसार मीठ घालायचं आहे। आणि आता हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान टेस्टी ही भेंडी बटाट्याची भाजी लागते टिफिनमध्ये किंवा अशीही आपण सुक्की खाऊ शकतो। आता भाजी एकीकडे ठेवलेली आहे आणि इथं मस्त साबुदाण्याचे वडे बनवते आहे। नाश्त्यासाठीच बनवले होते, रात्रीचंच पीठ उरलं होतं थोडंसं, तर म्हणून मग सकाळी मुलाला नाश्त्यामध्ये बनवून दिले। आणि बघा भाजीसुद्धा मस्त बनवून तयार झालेली आहे। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायची गरज पडत नाही, फक्त मध्यम आचेवरती याला होऊ द्यायची असते भाजी आणि अधूनमधून याला हलवत राहायचं असते। मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे। टिफिन बनवून गेला, सगळे गेले आणि आता पहा एवढे ढीगभर भांडे मला आता घासावे लागणार आहे। त्याचं कारण असं की रात्री पाणी चाललं नाही, तर रात्रीचे सगळे भांडे तसेच ठेवून द्यावे लागले। तसं तर पाणी येत होतं 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत, पण जेवण करता करता सिरियल बघण्यामध्ये एवढी गुम झाली की मी भांडे तसेच राहू दिले। आणि मग जेव्हा 10 साडेदहा वाजता उठली ना भांडे घासण्यासाठी, तेव्हा बघितलं तर पाणीच गेलं होतं आणि मग काय, मग सगळ्या भांड्याचं फक्त खरकटं काढून तसंच ठेवून दिलं। आता एवढे ढीगभर भांडे घासून घेतले, किचन क्लीन करून घेतलं, लादी पुसून घेतली आणि सगळं काम झाल्यानंतर मस्त अशी देवपूजा करून घेतली। आणि आज मस्त सगळ्या देवांना गुलाबाची फुलं आणि सफेद फुलं वाहिली आहेत। आणि त्यानंतर मग थोडंसं स्वतःचं आवरलं आणि हे मनी प्लांटचं पाणीसुद्धा मला आज बदलायचं होतं। या छोट्या छोट्या बॉटल्समध्ये मी मनी प्लांट्स लावले आहेत ना, त्यांचं पाणीही बदलायचं होतं। 8-10 दिवस झाले पाणी काही बदललंच नाही आहे, म्हणून म्हटलं चला आज बदलून घेऊया। मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं। बरेच दिवस झाले आपले लॉंग व्हिडिओ काही आलेच नाही आहे, म्हणून म्हटलं चला आजपासून पुन्हा आपण सुरुवात करूया लॉंग व्हिडिओ टाकायला। काय होते ना, लॉंग व्हिडिओ टाकला की त्याला जास्त व्ह्यूजच येत नाहीत, 25, 30, 50 असे व्ह्यूज येतात। मग मला ना डिमोटिवेट झाल्यासारखं वाटते, मग मला काही लॉंग व्हिडिओ टाकायची इच्छाच होत नाही। पण मला लॉंग व्हिडिओ टाकल्याशिवाय आवडतसुद्धा नाही। शॉर्ट व्हिडिओ तर मी रोज टाकते, पण म्हटलं चला लॉंग व्हिडिओही टाकायला पुन्हा सुरुवात करूया। जे व्ह्यूज आले ते खरे, कारण की लॉंग व्हिडिओ टाकल्याशिवाय मला अजिबातच करमत नाही। एवढे दिवस झाले मी व्लॉग टाकत नाही आहे, पण मलाच माझं करमत नाही आहे, म्हणून म्हटलं चला पुन्हा सुरुवात करूया। आणि एक चॅलेंजसुद्धा मी घेणार आहे, अजून नाही पण लवकरच घेणार आहे, तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। चला आता या सगळ्या मनी प्लांट्सचं पाणी चेंज करून घेते, चांगलं स्वच्छ धुवून घेते त्यांना आणि जागेवर ठेवून देते आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करते। हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ। तर चला आताची सगळी कामं आवरली, देवपूजा ही मस्त करून घेतली, एक हॉल व्हिडिओ शूट करायचा होता तो सुद्धा शूट करून घेतला। आणि आत्ता मला भूक खूप लागली आहे, थोडासा नाश्ता करते आणि बाकीच्या कामाला लागते। बाकीचे कामं म्हणजे सगळीच कामं झालेली आहे। रात्री पाण्याचा इतका प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मग एवढी ढीगभर भांडी मला आत्ता घासावी लागली। कारण की प्रॉब्लेम म्हणजे एवढा काही प्रॉब्लेम नसतो पाण्याचा तसं तर, पण यावेळेस काय झालं ना, 2-3 दिवस लाईट खूप येऊ जाऊ करते, त्यामुळे मग सकाळी पाणी जाते, नाहीतर मग रात्री जाते। तर रात्री काय झालं, एक सिरियल बघण्याच्या नादामध्ये मी जेवण केलं आणि सिरियल बघत बसली आणि तेवढ्यामध्ये बघ जेव्हा भांडे घासायला गेली तेव्हा पाणीच चाललं गेलं। त्यासाठी मग एवढे ढीगभर भांडे जमा झाले होते आणि सकाळचे पण चहा पाण्याचे, नाश्त्याचे, टिफिनचे भांडे ते सुद्धा होते। मग एवढे ढीगभर भांडे मला आत्ता घासावे लागले, पण चला बरं झालं, सगळं कामं झाले। लादी पुसून घेतली, मस्त देवपूजा झाली, स्वयंपाकही झाला, सगळं झालं। आणि आता रात्री डाळ पालक करायची आहे, त्यासाठी मला पालक आता निवडून ठेवायचे आहे। मग रात्री काय संध्याकाळीच करायला बसले तर थोडासा उशीर होतो, म्हणून म्हटलं आताच निवडून ठेवते, म्हणजे रात्री काय घेतली की धुतली की टाकली असं असते।
चला आता दिवसभरात दुसरी कोणकोणती कामं होणार आहेत बघूया. आणि ज्या कैऱ्या आणून ठेवल्या होत्या त्यासुद्धा 2-3 दिवसातच पकवून गेल्या आहेत. आणि तसं तर 1 दिवसाआड आता रोजच रस खाल्ला जात आहे, रसाचं सीझन आहे तर. पण आता सगळ्याच पिकण्यात आल्या आहेत. आणि नणंदबाईला सुद्धा जेवण सांगायचं आहे. धोंड्याचा महिना आहे ना, म्हणून मला सुद्धा रविवारी आईकडे जेवण सांगितलं आहे. पण आता बघूया 2-3 दिवसातच नणंदबाईला जेवायला सांगणार आहे. धोंड्याचा महिना आहे तर 3-3.5 वर्षातून एकदाच येतो म्हणून सांगायलाच पाहिजे. त्यांचाच मान असतो, नणंदचा, जावाईचा, भाषाचा, तसा त्यांचाच मान असतो. आता त्यांचे आईवडील तर नाहीच आहे, आम्हीच आहे त्यांचे आईवडील, मग आम्हाला सांगणं गरजेचंच आहे. तर 2-3 दिवसात सांगणार आहे. सगळे आंबे पिकले की तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. चला आता आधी थोडासा नाश्ता करून घेते, भूक लागली आहे, आणि मग पुढचे कामे करते. चला. माझा चेहरा तुम्हाला थोडासा सुजलेला दिसत असेल, कारण माझी ना इकडची एक दाढ खूप जास्त दुखते, त्याच्याने माझं काहीच खाल्लं जात नाही, किडली वाटते ती, तर मला ती आता काढावी लागणार आहे. तर बघूया आता उद्या जावंच लागणार आहे, आज तर काही जमणार नाही, खूपच जास्त दुखते आणि काढावीच लागणार आहे. बघूया आता काय होते. तर चला खूप सारी बडबड केली तुमच्यासमोर, आणि आता मला थोडीशी भूकही लागली होती, कारण सकाळपासून पूर्ण दिवस कामामध्येच जातो, मग खायला काही वेळच मिळत नाही. तर आज थोडीशी भूक लागली, तर म्हटलं चला, वेफर पडली होती केळाची आणि साबुदाण्याचे वडे तर बनवलेच होते, तर म्हटलं थोडेसे खाऊन घ्यावेत आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करूया. कामं तर तशी सगळीच झाली होती माझी, फक्त ही पालक मला निवडून ठेवायची होती, कारण की आता उन्हाळ्यामुळे काही भाज्या एवढ्या चांगल्या भेटत नाही, आणि मग तसेच जर ठेवून दिल्या तर त्या लगेचच खराब होतात. आणि मला संध्याकाळीच डाळ पालक बनवायची होती, म्हटलं आताच साफ करून ठेवून देते, म्हणजे मग संध्याकाळचा तेवढा वेळही वाचेल. आणि खरं सांगू का, सकाळचा वेळ मी अजिबातच वाया घालवत नाही. जेवढ्या लवकर कामं आवरता येतील ना, तेवढा लवकर मी एकामागे एक पटापट सगळी कामं आवरून घेते. नाहीतर काय, आपण एकदाचा मोबाईल बघायला जर बसलो तर मग मोबाईलमध्ये चिटकलो की मग आपली कामं सगळी तशीच पडली राहून जातात. त्यामुळे मग एका पाठोपाठ लागोपाठ मी सकाळची कामं सगळी आवरून घेते, कारण की एकदाची जर सकाळची सगळी कामे आवरली की भलेही मग तुम्ही मोबाईल बघत बसा किंवा टी व्ही बघत बसा, काही हरकत नाही, पण कामं तशीच पडलेली असली की मग काही टी व्ही बघायचं किंवा मोबाईल बघायचं मला अजिबातच आवडत नाही. पालक कापून घेतल्यानंतर काही व्हिडिओची कामं पेंडिंग होती, ती आवरून घेतली. नंतर संध्याकाळी 5 वाजताच तुम्हाला भेटते आहे. तर सकाळचे जे 2 टोपले भरून मी भांडे घासले होते ना, ते आता मला लावायचे होते. बघा किती सारे भांडे होते ना, सकाळचेही होते, रात्रीचेही होते, त्यामुळे मग ठीकभर भांडे झाले होते. तर तेच आता लावून घेत आहे. आणि आज ना मला अद्रक लसूण मिरचीची पेस्टसुद्धा बनवायची आहे. तर हे टमाटरसुद्धा आणले होते, तेही धुवून ठेवायचे आहे, मिरचीचे नाके काढून ठेवायचे आहे. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट माझी कालचीच संपली आहे, म्हणून मला आज बनवावीच लागणार आहे, कारण मला तर अद्रक लसूण मिरचीची पेस्टशिवाय माझं काम अजिबातच होत नाही. कारण की सकाळी टिफिन मला लवकर बनवावा लागतो, 8 वाजेमध्येच माझं टिफिन रेडी पाहिजे, म्हणून मग अद्रक लसूण मिरचीची पेस्ट किंवा मग अद्रक लसूणची पेस्ट असली की माझं सकाळचं काम खूप सोपं होऊन जाते. म्हणून मी ही पेस्ट तर बनवूनच ठेवते. इकडे चहासुद्धा ठेवलेला आहे, संध्याकाळची वेळ आहे तर. आणि ही एक शीट खूप छान आहे, याच्यावरती आपण धुवून भाज्या ठेवल्या किंवा भांडेही ठेवले ना, अजिबात खाली ओलं होत नाही, खूपच छान आहे. आता म्हटलं चला, सगळ्यात आधी टमाटर धुवून ठेवते, नंतर मिरच्याचे नाकेसुद्धा काढायचे आहे, मिरच्याचे देठ काढून मग लगेच मिरच्यासुद्धा धुवून ठेवते, म्हणजे 5-10 मिनटामध्ये लगेच सुकून जातील. तुम्हाला तर माहितीच आहे, जोपर्यंत चहा होते तोपर्यंत वेळ असतो, तर मी खाली अजिबात बसत नाही. तेवढ्या वेळामध्ये मी मिरचीचे नाके काढून घेतले, तर तेही एक काम सोपं झालं आणि तेवढ्या वेळात चहासुद्धा झाले. मस्त आता चहा एन्जॉय करतो. चला तुम्हीसुद्धा या मस्त चहा प्यायला. कितीही गरमी पडो किंवा काही हो, चहाची तलप काही जात नाही. संध्याकाळचे 5 किंवा 6 वाजले की बरोबर चहाची तलप लागते आणि चहा मग ठेवावीच लागते. चला मस्त आता लसूणही सोलून घेतला, मिरच्याचे नाके काढून घेतले, अद्रकही सोलून घेतलं आणि आता मस्त मिरचीची पेस्ट बनवून घेते, म्हणजे पुढच्या 8-10 दिवसाचंही माझं टेन्शन संपून जाईल आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये मला तयार पेस्ट मिळेल.
तर जेव्हा कधी आपण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवतो ना, तेव्हा त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं तेलही घालायचं, म्हणजे 8-10 दिवस काय 15 दिवस तुमची पेस्ट अजिबात खराब होत नाही. मी तर नेहमी तसंच करते. चला तर मग पुन्हा मी आता व्लॉग टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आता रोज माझे व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील सकाळी 12 वाजता. नक्कीच बघा आणि लवकरात लवकर मला माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर नक्कीच मला सपोर्ट करा. आणि चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.